नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केल्यामुळे एकत्र जमलोय. मला या दोन चोरांना प्रश्न विचारायचे. त्यांनी त्या दोन चोट्यांनी ना उत्तर द्यावं. पहिला प्रश्न त्या गोप्याला विचारायचा आहे, माधर चौदाला. होळकरांचा घाट पाडला गेला तेव्हा तुझी आई कुठं घालीत होता तू? दुसरा प्रश्न, अख्ख्या महाराष्ट्रात त्या औरंगजेबाच्या कबरीला विरोध केला जात होता. तू हिंदुत्वाच्या नावावर चौकात चौकात भाषण ठोकितो तेव्हा तुझी माय कुठं निजत होता? औरंगजेबाची कबर झाकायला एकटा बाळराजा आवारे गेलता आणि छाती ठोकपणे गेलता. तू फक्त त्या देवेंद्र फडणवीसची दलाली करण्यासाठी गोप्या काम करतो. तू काय आम्हाला बारामतीला समजून तुझ्या मागून पुढून काढतो कसं काढत तसं राहायला. हे तर काय कुठल्याच गिनतीतलं नाही. कंड होता ना तर त्या दीपक भाऊला का आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेला नाही? त्यावेळेस धनगर नव्हता का ओबीसी नव्हता? प्रत्येक ठिकाणी हा जिथं याला दलालकी मिळाली तिथं हा पळाला. याला मी एवढंच सांगत, तू जिथं जिथं आम्हाला विरोध करशील तिथं तिथं हे बघ बाळराजावर बोलत नाही, डायरेक्ट भोगतो. मला बोलता येत नाही. मी गेल्या 3 वर्षापासून संघटनेचा अध्यक्ष, अगोदर मी एक कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करत होतो. भाषण करणं हे काय आपल्या तत्वात नाही, कर्तव्य येत नाही. पण मी जेव्हाही बोलतो ना, बीबीच्या देशापासून बोलतो, मी तुम्हा सर्वांना एकच शब्द देतो, काहीही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराज आहे तिथंच राहतील. कोणता कलेक्टर, कोणतं सरकार यांना आपण मोजत नाही. आमचं एकच सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. ओबीसी मराठा वाद लावण्याचं जे काम केलं जात आहे, मी तुम्हा सर्वांना सांगतो, आताही आपण या गावात जर फिरलो तर धनगर समाजातल्या 70-80% लोकांची भावना ही आहे, छत्रपती शिवाजी महाराज जिथं बसले तिथं बसू द्या. मोजके 10-20% आहेत ज्यांना हे यांची पोटदुखी होती आणि त्यासाठी हे माय घालतील. यांना काय घेणं देणं नाही, यांचा स्वतःचा स्वार्थ पाहिजे. या सर्व गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण जिथं छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला जातोय तो माणूस महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा असूच शकत नाही. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तेव्हाच आज आपण या स्वातंत्र्यात मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि त्या स्वराज्याच्या नीवर आपण आज सगळेजण एवढा लोकशाहीचा अधिकार गाजू शकतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण संविधान लिहिलंय. त्या संविधान लिहिताना त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही एवढं मोठं लोकशाहीचं संविधान कशाच्या आधारावर लिहिलं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, माझ्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला आलाय आणि त्या राजाच्या स्वराज्यामध्ये संविधान लिहिणं फार मोठी गोष्ट नव्हती. ते राजाच्या प्रेरणेतून मी करू शकलो. त्यामुळे कोणीही कितीही प्रश्न केला तरी जातीय वाद लावणाऱ्याच्या तोंडाला पण लागायचं नाही. ते फक्त भोगू शकतात, प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आणि आपण त्यामधले ते आला ना त्याला रेट्टे दिल्याशिवाय सुट्टी नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण कुठल्याही संवाद करताना, भाषण करताना प्रशासनाने जे तुमच्या सोबत केलंय ते 100% चुकीचं केलंय. त्याचा जाहीर निषेध आहे. आणि ज्यांनी ज्यांनी दगड मारलेत, ज्यांनी हे आदेश दिलेत त्या प्रत्येकाला त्याची शिक्षा भेटेल, त्यांना सुट्टी मिळणार नाही. परंतु आपण हा जातीय सलोखा आणि पोलीस प्रशासनाला आपलं महाराजाचं कार्य पूर्ण होईपर्यंत फक्त सहकार्य करायचंय. त्यानंतर आपण या ज्यांनी दगड मारले, लाठीचार्ज केलाय, यांना सगळ्याला पटंगणात घेऊ आपण. एका एकाला कोणाला आणि तुम्हा सर्वांना एक आव्हान आहे की हे सर्वजण इथं चर्चा नको, इथं वाद नको म्हणून मला चर्चेसाठी तहसीलदार, कलेक्टर, एसपी हे सगळे महाड्याला बोलत आहे. माझं मी त्यांना एकच सांगितलंय,
या गावामधल्या 8-10 लोकांसोबत तुम्ही इथे येऊन चर्चा करा. मी तुमच्यासोबत चर्चा करणार नाही. जे गावाल्याचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. एवढंच सांगतो. जय जिजाऊ.